नमस्कार मित्रमंडळी, आपणा सर्वांचे अविरत या चॅनेलवर स्वागत आहे। आपण 12 ज्योतिर्लिंगांबद्दल माहिती जाणून घेत आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंगाच्या मंदिराबद्दल, जे शिवभक्तांच्या मनात विशेष स्थान राखून आहे। वाराणसीमध्ये स्थित हे मंदिर आपल्या धार्मिक परंपरामध्ये एक महत्त्वाचा अध्याय आहे। चला तर या पवित्र स्थळाच्या इतिहासाची, महात्म्याची आणि त्याच्या अनोख्या वास्तुशिल्पाची सफर करूया। काशी विश्वेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे। काशी विश्वनाथाचे मंदिरात मुख्य पिंडी गाभाऱ्याचे एका टोकाला आहे। त्यावर गंगाजल व बिल्वपत्रे वाहण्यात येतात। ते काळ्या पाषाणाचे व सोन्या चांदीने मढविले आहे। तेथे दर्शन घ्यावयाचे असेल तर 3 हार न्यायची पद्धत आहे। एक हार शंकराला, दुसरा पार्वतीला, तर तिसरा हार तेथील पुजारी त्या भक्तांच्या गळ्यात घालतो। या मंदिराबद्दल अशी आख्यायिका आहे की कैलासावर भस्म फासून राहणाऱ्या शंकराची सर्व टिंगल करावयाचे, म्हणून पार्वतीने मला कोणी चिडवणार नाही अशा ठिकाणी घेऊन चला अशी महादेवांना विनंती केली। त्यामुळे शंकर येथे येऊन राहू लागले। तेथे दिवोदास राजाने मंदिर बांधल्यावर ते त्यात राहावयास गेले। या शहरात सुमारे 1654 मंदिरे आहेत, त्यामुळे यास मंदिराचे शहर असेही म्हणतात। त्यात प्रमुख मंदिर काशी विश्वेश्वराचे आहे। विश्वनाथाचे दर्शन घेण्याआधी धुंडीराज किंवा ढुंडीराज विनायकाचे दर्शन घेण्याचा येथे प्रघात आहे। या मंदिराच्या सभोवताली अष्टदिशांचे अष्टविनायक आहेत। साक्षी विनायक पश्चिमेला, देहली विनायक उत्तरेला, पापशार्थी विनायक दक्षिणेला, दुर्गा विनायक नैऋत्येला, भीमचंद विनायक वायव्येला, उदंड विनायक आणि सर्व विनायक ईशान्येला असे आहेत। पूर्वी वाराणसी काशी विश्वनाथ मंदिर होते। हे काशीचे मुख्य विश्वनाथ मंदिर क्रूर आणि आक्रमक कुलबुद्दीन ऐबक याने पाडले। या मंदिराच्या ठिकाणी मशीद उभारली। अनेक वर्ष दुर्लक्षित आणि मुस्लिमांद्वारे प्रतिबंधित राहिल्यावर अकबराच्या काळात तोरडमल या अभिमानी राजाने या मंदिराचे पुनर्निर्माण केले, परंतु औरंगजेब याने हे मंदिर परत पाडून टाकले। अनेक शतके तशीच गेल्यानंतर तेथे अहिल्याबाई होळकर यांनी विश्वनाथ मंदिर बांधले। राजा रणजित सिंग या हिंदू देशाभिमानी राजाने त्याच्या मुख्य शिखरावर सोन्याचा मुलामा चढविला होता, परंतु तो देखील लुटमार करून नेण्यात आला। 16व्या शतकात येथेच संत एकनाथांनी श्री एकनाथी भागवत हा वारकरी संप्रदायाचा महान ग्रंथ लिहिला। येथे याची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली। आता आपण या परिसरातील इतर महत्त्वाच्या मंदिरांविषयी जाणून घेऊया। या परिसरामध्ये 6 मंदिरे आहेत। 1 अविमुक्तेश्वर मंदिर, 2 श्री बिंदू माधव मंदिर, 3 काळभैरव मंदिर, 4 कौदेवी मंदिर, 5 मनकर्णिका मंदिर, 6 पिशाच्चमोचनी मंदिर। अविमुक्तेश्वर मंदिर। काशीतील अविमुक्तेश्वर मंदिर हे वाराणसी शहरात स्थित असलेले प्राचीन आणि पवित्र मंदिर आहे। या मंदिराचे विशेष महत्त्व आहे, कारण त्याला मोक्षप्राप्तीसाठी अत्यंत शुभ मानले जाते। अविमुक्त म्हणजेच न सोडणारा किंवा कायमस्वरूपी अस्तित्वात असलेला असा समज आहे की भगवान शंकर या स्थळी स्वतः उपस्थित राहतात आणि भक्तांचे रक्षण करतात। अविमुक्तेश्वर मंदिर हे काशी विश्वनाथ मंदिराचे एक अंग मानले जाते। काही कथांनुसार भगवान शिव यांनी याच ठिकाणी आपले स्थान निश्चित केले होते आणि इथेच सदैव वास्तव्य करीत राहिले। त्यामुळे या मंदिराला अत्यंत पवित्र मानले जाते आणि अनेक भक्त इथे दर्शनासाठी येतात। श्री बिंदू माधव मंदिर। श्री बिंदू माधव मंदिर हे वाराणसी शहरात स्थित आहे आणि हे भगवान विष्णू यांचे एक प्रसिद्ध मंदिर आहे। या मंदिराचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व आहे। श्री बिंदू माधव हे विष्णूंच्या अनेक रूपांपैकी एक आहे आणि या मंदिरात त्यांची मूर्ती स्थापित आहे। हे मंदिर
गंगा नदीच्या किनारी असलेल्या पंचगंगा घाटाजवळ आहे. असे मानले जाते की येथे भगवान विष्णूने माधव या रूपात आपल्या भक्तांना दर्शन दिले होते. पुराणात या मंदिराचा उल्लेख आढळतो आणि या मंदिराला प्राचीन काळापासून भाविकांची खूप श्रद्धा आहे. मुघल काळात हे मंदिर नष्ट झाले होते, परंतु नंतर मराठा सरदारांनी त्याचे पुनर्निर्माण केले. या मंदिरात विष्णुपूजा केली जाते आणि येथे श्री विष्णूला समर्पित विविध धार्मिक कार्यक्रम आणि उत्सव साजरे केले जातात. कौदेवी मंदिर. काशीतील कौदेवी मंदिर हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे, जे वाराणसीमध्ये स्थित आहे. हे मंदिर देवी कौला समर्पित आहे, जी एक शक्तिशाली देवी मानली जाते. मंदिरात भक्त मोठ्या श्रद्धेने येतात आणि देवीच्या कृपेशी जोडले जातात. हे मंदिर वाराणसीच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे आणि येथे नित्यपूजा, आरती व विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. मणिकर्णिका मंदिर. मणिकर्णिका मंदिर काशी म्हणजेच वाराणसीमध्ये गंगा नदीच्या तीरावर स्थित आहे. हे मंदिर हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते. असे मानले जाते की या ठिकाणी देवी पार्वतीने त्यांच्या कानातील मणी आणि कुंडल गमावले होते. त्यामुळे या ठिकाणाला मणिकर्णिका असे नाव पडले. मंदिराच्या जवळच मणिकर्णिका घाट आहे, जे वाराणसीतील सर्वात प्रसिद्ध आणि पवित्र घाटांपैकी एक आहे. येथे अंत्यसंस्कार होतात आणि अशी श्रद्धा आहे की येथे अंत्यसंस्कार झाल्यास आत्मा मोक्ष प्राप्त करतो. कालभैरव मंदिर. कालभैरव मंदिर हे वाराणसी, उत्तर प्रदेश येथे स्थित एक हिंदू मंदिर आहे. हे मंदिर वाराणसीमधले सर्वात जुने मंदिर आहे, जे संपूर्णपणे भगवान शिवाचे ज्वलंत स्वरूप असलेल्या कालभैरवाला समर्पित आहे. काल म्हणजे मृत्यू आणि वेळ. असे म्हणतात की भगवान शिवाने हे रूप तेव्हाच धारण केले जेव्हा त्यांना एखाद्याचा वध करावा लागला. काशी हे भगवान शिवासाठी अत्यंत महत्त्वाचे शहर होते आणि भगवान शिवाने कालभैरवांना क्षेत्रपाल म्हणून नियुक्त केले. त्यामुळे काशीवासियांना शिक्षा करण्याचा अधिकार कालभैरवालाही आहे. मंदिराच्या अभयारण्यात कालभैरवाची चांदीची मूर्ती आहे. असे मानले जाते की कालभैरव मंदिरात पूजा केल्याशिवाय तुमची वाराणसीची यात्रा अपूर्ण राहते. पिशाच्चमोचनी मंदिर. काशीतील पिशाच्चमोचनी मंदिर काशीच्या बाहेर असलेल्या एक पवित्र स्थळ आहे. येथे विशेषतः पिशाच्च्याच्या आक्रमणांपासून मुक्ती मिळवण्यासाठी पूजा केली जाते. या मंदिराची मुख्य विशेषता म्हणजे येथे भक्त आपल्या पिशाच्च्याच्या समस्यांसाठी विशेष उपाय आणि पूजा अर्चा करतात. मंदिराचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व स्थानिक लोकांसाठी विशेष आहे. या मंदिराची पूजा आणि आरतीची वेळ काय आहे ते आता पाहूया. पहाटे 3:30 वाजता मंगला आरती होते, तर दुपारी 12 वाजता भोग आरती केली जाते. सायंकाळी 7:30 वाजता सप्तर्षी आरती करतात आणि रात्री 11 वाजता शृंगार आरती केली जाते. याप्रमाणे या मंदिरात पूजा आणि आरती केली जाते. तर मित्रमंडळींनो, काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर ते श्रद्धा, भक्ती आणि आध्यात्मिक शांतीचा स्रोत आहे. या मंदिराच्या दर्शनाने नवा अनुभव आणि ऊर्जेची अनुभूती होते. आशा आहे या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा आणखी नवीन आध्यात्मिक सफरीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.